रांजणगाव शेनपुंजे येथे भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली। यावेळी जैन मंदिरापासून रांजणगाव फाटा येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीचा मार्ग फाट्यापासून संपूर्ण जुनेगाव, लक्ष्मी माता मंदिर, सावता मंदिर असा होता आणि शेवटी पुन्हा जैन मंदिरात मिरवणुकीचा समारोप करण्यात आला। विशेष म्हणजे ही संपूर्ण मिरवणूक अत्यंत शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली। या कार्यक्रमासाठी वाळुंज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामेश्वरजी गाडे साहेब तसेच संपूर्ण पोलीस कर्मचारी यांनी उत्तम सहकार्य केले। त्यांच्या उपस्थितीमुळे आणि नियोजनामुळे कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडला। तसेच अशोक शेठ बोराडे, महेंद्रसिंग ठाकूर आणि रांजणगावचे माजी सरपंच प्रभाकर भाऊ मालनकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। याचबरोबर पोलीस निरीक्षक रामेश्वरजी गाडे साहेब यांनी स्वतः भगवान महावीरांचे दर्शन घेऊन कार्यक्रमात आपली उपस्थिती दर्शवली। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांचा सत्कार करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। आज महावीर जयंती निमित्त MIDC फाउंडेशन तर्फे आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि आज जी महावीर जयंती दरवर्षी होत असते, यावर्षीही झाली, परंतु ती मिरवणूक असते महावीर जयंतीची, ही सगळ्यात शांत मिरवणूक आमच्या पोलिसांच्या दृष्टीने। आणि मला बाकी इतर समाजालाही सांगायचं आहे की आपला या महावीर जयंतीनिमित्त जी मिरवणूक निघतात, तर ह्या सर्वांनी याचा आपल्या मिरवणुकीचा आदर्श घ्यावा आणि अशा पद्धतीने सर्वांनी काढाव्यात अशी माझी अपेक्षा आहे की मला या मिरवणुकीमध्ये कुठलाही कोण्याही पोलिसाला त्रास होत नाही। आम्ही नसलो तरी तुमचे स्वयंसेवक ही स्वतः मिरवणूक काढून घेतात आणि धार्मिक भावना ज्या पद्धतीने तुम्ही साजऱ्या करता, कुठल्याही दारू न पिता, कुठलेही गालबोट न लागता संयमाने आणि शांततेने जी ही मिरवणूक निघते, अशाच प्रकारच्या सगळ्या मिरवणुका निघाव्यात अशी माझी स्वतःची अपेक्षा आहे। आणि याचा आदर्श बाकी समाजाने सुद्धा घ्यावा, जेणेकरून कुठलाही धार्मिक सण आपण जो साजरा करतो त्या धर्माच्या नावाला कुठलाही गालबोट न लागता जशी आज आपण महावीर जयंती साजरी करतात तशी इतर समाजाने साजरी करावी ही मी अशी अपेक्षा बाळगतो। आणि खरं जर सांगायचं तर आपले लोक कुठल्याही भानगडीत न जाता आपला व्यवहार, व्यापार आणि आपला बिझनेस करण्याचा संयम आणि शांततेचे पाळता ही सर्वांनीच पाळावी अशी माझी अपेक्षा आहे की जेणेकरून आमच्या पोलिसाला जो आमचा ताण कमी होतो। जसा आपल्याकडं आज आमच्याकडे कुठल्याही आपल्या तक्रारी नसतात, कुठल्याही एखादे वादग्रस्त भांडण किंवा कुठलाही तंटा आपल्याकडे नसतो, हे मला बाकी समाजाला सुद्धा सांगायचं आहे की एक जैन समाजातून आपण ह्या चांगल्या गोष्टी आपण घेतल्या पाहिजेत। एवढे दोन शब्द बोलून माझे भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम मी पहिले महावीर जयंतीनिमित्त सर्व महावीर भक्तांना माझ्यातर्फे व माझ्या ग्रामपंचायत खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आतापर्यंत जे मला महावीर मंदिरासाठी काम करता आलं मी ते आतापर्यंत पूर्ण करत आलेलो आहे आणि तिथं शब्द कुठेही टाळून दिला नाही। नाना असतील, राजू शेठ असतील, मुतारा शेठ असतील, जैन डॉक्टर साहेब असतील, काय डॉक्टर सर असतील, त्यांनी सर्वांनी जे मला कामं सांगितले आतापर्यंत मी तुमचं कुठलंही काम असं नाही का केलं नाही, सगळं कामं केलं आहे। आता परत हा थोडाफार रस्ता खराब झालेला आहे, हा तुम्हाला आज महावीर जयंतीनिमित्त मी मला शब्द देतो, हा परत तुम्हाला दुरुस्त करून देईल। आणि परत सर्वांना माझ्या महावीर जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।